तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत तुमचं आपल्या मास्टर तन्मय शिंदेवरती. आज आपण बघणार आहोत इतिहास प्रश्नपत्रिका. तर विद्यार्थी मित्रांनो, 16/3/2026साठी एकदम मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिका असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक नक्की करा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण व्हिडिओ सुरुवात करूया. प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 3 मार्कांसाठी तुम्हाला विधाने पूर्ण करायचे आहे. 3 विधाने असणार आहेत. तर मित्रांनो, इथे तुम्हाला फर्स्ट विधान आहे, मथुरा शिल्पशैली टिंबटिंब काळात उद्योगाला आली. तर विद्यार्थी मित्रांनो, या पर्यायांपैकी तुम्हाला इथं पर्याय लिहायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर खाली सेकंड, महाबळेश्वर जवळील भिलार हे टिंबटिंब गाव म्हणून प्रसिद्ध आहे. तर मित्रांनो, सगळ्याला माहितीच आहे, महाबळेश्वर जवळील भिलार हे गाव पुस्तकाचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर खाली 3 मध्ये मानवी इतिहास हा वर्गसंघांचा इतिहास असतो असे मत टिंबटिंब या तत्त्वाने मांडले आहे. तर या 4 पर्यायांपैकी तुम्हाला इथं योग्य पर्याय लिहायचा आहे. त्याच्यानंतर खाली विद्यार्थी मित्रांनो, 3 मार्कांसाठी असणारी चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा. विद्यार्थी मित्रांनो, इथं अ गट ब गट, इथं तुम्हाला एक जोडी ओळखून लिहायला 1 मार्क आहे. तर मित्रांनो, या 4 जोड्यांपैकी एक जोडी तुम्हाला कोणती तरी ओळखून लिहायची आहे. जी चुकीची जोडी आहे याच्यामध्ये, या 4 जोड्यांपैकी एक जोडी ही चुकीची असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या चुकीची जोडी तुम्हाला ओळखून ही लिहायची आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर इथे चुकीची जोडी ओळखून बरोबर लिहिली तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे 1 मार्क पडू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर इथं खाली यायचं सेकंडमध्ये. तर मित्रांनो, याच्यामध्ये पण तुम्हाला चुकीची जोडी ओळखून लिहायची आहे. तर मित्रांनो, चुकीची जोडी ओळखून लिहिल्यास तुम्हाला 1 मार्क इथं पडेल. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं पण सेम तसंच आहे. इथं पण चुकीची जोडी ओळखून लिहायची आहे. तुम्हाला इथं पण 1 मार्क पडेल. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं 3 चुकीच्या जोड्या तुम्हाला 3 मार्कासाठी विचारले गेलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर खाली यायचे प्रश्न दुसरा तुम्हाला हा 4 मार्कांसाठी असणार आहे. प्रश्न दुसरा, दिलेल्या सूचनेनुसार कृती करा कोणतेही 2. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढे तुम्हाला काही पुढील संकल्पना पूर्ण करा असं काही दिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पुढील संकल्पना पूर्ण करायची आहे. 1 मित्रांनो 4 मार्कांसाठी आहे. तर मित्रांनो, 2 सोडवायचे आहे तुम्हाला 4 मार्कांसाठी. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 3 दिलेले असणार आहे. 1 हे 2 आणि त्याच्यानंतर इथे खाली 3 हे 3 दिलेले असणारे. मित्रांनो, तुम्हाला जी सोपं वाटेल ते तुम्ही सोडू शकता. पर्यटनाचे प्रकार, इथे तुम्हाला पर्यटनाचे प्रकार तर सर्वांना माहितीच असतं. 1 2 3 4 पर्यटनाचे प्रकार लिहिले तुम्हाला इथं 2 मार्क भेटू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर इथं खाली यायचे 2, पुढील कालरेषा पूर्ण करा. ही कालरेषा पूर्ण केल्यास इथे तुम्हाला 2 मार्क पडू शकतात. तर मित्रांनो, ही कालरेषा आहे भारतातील नैसर्गिक जागतिक वारसा स्थळे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं 2014 साली कोणचे वार्षिक जागतिक नैसर्गिक वारसा स्थळे आहेत ते तुम्हाला इथे लिहायचे आहे. इसवी सन लिहायचे आहे, वर खाली नाव लिहायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, स्थळे इथे काही दिलेले, पश्चिम घाट, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान. तर मित्रांनो, तुम्हाला लिहायचे. तर मित्रांनो, तुम्ही जर लिहिले या चौकटी जर पूर्ण केले तर तुम्हाला 2 मार्क पडतील. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर खाली पुढील तक्ता पूर्ण करा. तर विद्यार्थी मित्रांनो, ललित बारोटचे गुणवैशिष्ट्ये, उदाहरणे आणि गुणवैशिष्ट्ये लिहायचे ललितचे आणि बारोटचे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे पण तुम्हाला 2 मार्क पडतील. तर मित्रांनो, 3 जर तुम्ही सोडवले तरी पण तुम्हाला इथे 4च मार्क पडणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, 3 पण तुम्ही पेपरमध्ये सोडवा, जेणेकरून तुमचं एखादं चुकलं तर तुम्हाला तिथे मार्क वाढू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर तुम्हाला टिपा लिहा. 4 मार्कांसाठी आहे. प्रश्न दुसऱ्यातला थोडक्यात टिपा लिहा कोणतेही 2. तर विद्यार्थी मित्रांनो, या टिपा कमीत कमी मित्रांनो 4 मुद्द्यांमध्ये तुम्हाला लिहायची आहे. स्थळकोश, अच्छेवादी इतिहास लेखन, वर्तमानपत्रे, इतिहास, स्वातंत्र्य संग्रामातील कार्य. तर विद्यार्थी मित्रांनो, कोणतेही 2 लिहायचे आहे 4 मार्कांना, म्हणजे 1 तुम्हाला 2 मार्काला असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 3 लिहायचे आहे आणि कमीत कमी 5 मुद्द्यांत त्यांचं उत्तर लिहायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर खाली यायचे प्रश्न 3, पुढील विधाने सहकार्य स्पष्ट करा कोणतेही 2. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सहकार्य स्पष्ट करायचं आहे कोणत्याही 2 विधानांचं. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 4 उदाहरण दिले. पहिलं उदाहरण मी तुम्हाला वाचून दाखवतो. मित्रांनो, फुको यांच्या लेखन पद्धती ज्ञानाचे पुरातक असे म्हणत असतात. याच्या मित्रांनो, तुम्ही जर सोडवलं तर मित्रांनो तुम्हाला 2 मार्क पडतील. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर खाली चित्र तीसारख्या नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या परंपरेचे पूर्वजेवर करणे गरजेचे आहे. मित्रांनो, हे पण तुम्ही सोडू शकता. जे तुम्हाला सोपं वाटेल ते तुम्ही सोडू शकता. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला खेळांद्वारे इतिहास प्रकाश पडू शकतो. मित्रांनो, खेळांद्वारे इतिहासावर प्रकाश पडू शकतो का हे तो तुम्हाला इथे लिहायचं आहे. तर मित्रांनो, त्याच्यानंतर खाली जागतिक वारसांच्या पदास पात्र ठरणारे स्थळे पारंपरिक यांची यादी
युनेस्कोद्वारे जाहीर केली जाते. विद्यार्थी मित्रांनो, युनेस्कोद्वारे जाहीर केली जाते याचे तुम्हाला संपूर्ण उत्तर सविस्तरमध्ये लिहायचं आहे. त्याच्यानंतर खाली मित्रांनो प्रश्न 4 मध्ये तुम्हाला हे इथं उत्तर दिलं आहे. मेजर ध्यानचंद हे हॉकी महान खेळाडू आणि भारतीय हॉकी संघनायक होते. मित्रांनो, मेजर ध्यानचंद्र यांच्यावरून हा एक तुम्हाला इथं तुम्हाला एक उत्तर दिलेला आहे. मित्रांनो, हा उत्तर तुम्हाला इथं 4 मार्कांसाठी असणार आहे. प्रश्न 4 आहे मित्रांनो. हा प्रश्न 4 दिलेल्या उत्तरांचे वाचन करून त्या खाली प्रश्नांची उत्तरे लिहा. तर विद्यार्थी मित्रांनो, हा तुम्हाला उत्तर दिलेला आहे. याच्या खाली प्रश्न दिलेला आहे, त्या प्रश्नाची तुम्हाला उत्तरे द्यायची आहेत. विद्यार्थी मित्रांनो, उत्तरा वाचून तुम्हाला इथे प्रश्न दिले आहे. काही यांचे उत्तर द्यायचे आहे. हॉकीचे जादूगार कोणाला म्हणतात? तर मित्रांनो, याचं तुम्ही उत्तर दिलं तुम्हाला इथे 1 मार्क पडू शकतो. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सेकंड, भारतात मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस काय म्हणून साजरा केला जातो? इथे 1 मार्क तुम्हाला भेटू शकतो. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खाली यायचे मेजर ध्यानचंद यांचे ऑलिम्पिक स्पर्धेतील कामगिरी थोडक्यात लिहा. ती कामगिरी लिहिल्यास तुम्हाला 2 मार्क पडतील. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला असे एकूण टोटल 4 मार्क झाले. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खाली प्रश्न 5 पुढील प्रश्नांचे सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 2 6 मार्कांसाठी कोणतीही 2 सविस्तर उत्तरे तुम्हाला लिहायची आहेत. विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्ही सविस्तर उत्तर लिहू शकता. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय याचं. त्याच्यानंतर खाली सेकंड, ग्रंथालय व्यवस्थापन का महत्त्वाचे आहे. त्याच्यानंतर 3, कला क्षेत्रात व्यवसायाच्या कोणत्या संधी उपलब्ध आहे स्पष्ट करा. त्याच्यानंतर 4, दशावतारी नाटकांविषयी माहिती लिहा. तर विद्यार्थी मित्रांनो, 4 पैकी तुम्ही 2 लिहून इथे तुम्हाला 6 मार्क मिळू शकतात. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खाली पेज नंबर 6 मित्रांनो, इथून तुम्हाला आता राज्यशास्त्र सुरू होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, राज्यशास्त्रामध्ये 2 मार्काला तुम्हाला काढलेल्या जागा विचारले जात असतात. तर विद्यार्थी मित्रांचे मी तुम्हाला विचारलेले आहे 6 प्रश्न. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. तर मित्रांनो, इथे तुम्हाला पहिला पर्याय दिलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मित्रांनो खाली 4 जागा दिलेल्या आहेत. त्या जागा तुम्हाला भरून विधाने पूर्ण करायची आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खाली सेकंद दिलेला आहे. जगातील सर्वात लोकशाही राष्ट्रांपुढील मोठे आव्हान म्हणजे. तर विद्यार्थी मित्रांनो, 4 पैकी तुम्हाला इथे बरोबरची जोडी लिहायची आहे. इथे तुम्हाला 2 मार्क पडू शकतात. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खाली याची तुम्हाला चुकीची जोडी सकाराम स्पष्ट करा. मित्रांनो, प्रश्न 7 पुढील विधाने चुकी बरोबर ते सकाराम स्पष्ट करा. कोणतेही 2, इथे तुम्हाला 3 दिले आहेत. त्यापैकी कोणतेही 2 तुम्ही लिहू शकता. त्यापैकी तुम्हाला पडतील 4 मार्क. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणूक घेतात. तर विद्यार्थी मित्रांनो, काही याचं उत्तर आहे बरोबर. कारण का मित्रांनो, काही अडचण आल्यास मित्रांनो, विशिष्ट मतदारसंघात निवडणूक आयोग पुन्हा निवडणूक घेतात. तर मित्रांनो, याचे तुम्हाला सकाराम असं लिहायचं आहे. तर मित्रांनो, याचे तुम्हाला इथे 2 मार्क पडू शकतात. मित्रांनो, 4 मार्काला आहे 2. तर मित्रांनो, त्याच्यानंतर खाली दुसरं आहे, आघाडी शासनातून अस्तित्व निर्माण होते. तर विद्यार्थी मित्रांनो, आघाडी शासनातून अस्तित्व निर्माण होते का चुकी बरोबर हे तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यापुढे तुम्हाला सकाराम म्हणून याचे काही मुद्दे लिहायचे आहे. का होते का नाही अस्तित्व निर्माण. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर खाली 3, ग्राहक चळवळ अस्तित्वात आली. तर मित्रांनो, ग्राहक चळवळ अस्तित्वात आली आहे का चुकी बरोबर हे तुम्हाला लिहायचं आहे. का आली त्याचे सकाराम स्पष्ट करायचं आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथं प्रश्न 8 पुढील संकल्पना स्पष्ट करा. कोणतीही एक संकल्पना जर तुम्ही स्पष्ट केली तुम्हाला इथे 2 मार्क पडू शकतात. तर मित्रांनो, इथे तुम्हाला 2 संकल्पना दिलेल्या आहे. तर मित्रांनो, तुम्हाला 2 संकल्पना दिल्या. त्या संकल्पना मित्रांनो, राजकारणाचे गुन्हेगारी आणि मित्रांनो 2, हक्कादारी दृष्टिकोन या 2 पैकी कोणतेही एक सोडवायचे तुम्हाला 2 मार्क पडू शकतात. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खाली प्रश्न 7व्यातला ब, दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. तर विद्यार्थी मित्र 8व्यातला ब, दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. कोणतेही 1-2 मार्कांसाठी मित्रांनो पुढील संकल्पना पूर्ण करा. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही संकल्पना पूर्ण करून तुम्हाला 2 मार्क पडू शकतात. मित्रांनो, जर तुम्हाला संकल्पना येत नसेल तर विद्यार्थी मित्रांनो, खाली इथं ही संकल्पना दिलेली आहे, पुढील संकल्पना पूर्ण करा. तर विद्यार्थी मित्रांनो, या 2 संकल्पनांपैकी तुम्हाला एक संकल्पना करून 2 मार्क मिळवायचे. भारतातील लोकशाहीचे समोरील आव्हाने. तर विद्यार्थी मित्रांनो, ही संकल्पना सोडवा किंवा ती सोडवा, एक सोडवा, तुम्हाला 2 मार्क 100% पडणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर खाली 9, प्रश्न 9वा पुढील प्रश्नाचे थोडक्यात उत्तर लिहा. कोणतेही 2 मार्कांसाठी कोणतेही एक आहे. मित्रांनो, याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता सामाजिक न्याय प्रसंगी करणे म्हणजे काय, आणि दुसरं मित्रांनो मध्यवर्ती निवडणूक म्हणजे काय.
तर मित्रांनो 2पैकी तुम्ही कोणतेही एक लिहू शकतात मित्रांनो. याचे तुम्हाला 6 मुद्दे लिहायचे म्हणजे तुम्हाला 2 मार्क पडतील. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कशी वाटली, व्हिडिओला एकदा लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा आणि तिथं तुम्हाला लिंक भेटेल, तिथून तुम्ही ही PDF डाउनलोड करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, एकदा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओला लाईक करा.